गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। तर आज हळदी कुंकाचा कार्यक्रम घरी ठेवलेला आहे, त्यासाठी मम्मी तयारीला लागली आणि सुंदर अशी रांगोळी काढली। आता स्वस्तिक आणि श्रीराम समर्थ वरती टाकलेला आहे आणि अजून काढते रांगोळी। आणि हे बघा, इकडं किती सुंदर अशी जांभळ्यासारखी फुलं लागलेत। चाफ्याला पण मस्त अशी फुलं लागलेली आहेत आणि इकडं पण गुलाबी कलरची कुठला मम्मी हे कॉस्मॉस आहे ना? हा, कॉस्मॉस, ही कॉस्मॉसची फुलं आहे ती। आणि चला आता दाखवते। गुलाबाला तर इतका बहर मस्त आलाय, हे बघा, पूर्ण सगळ्या कळ्या कळ्या लागलेत गुलाबाला आणि फुलं पण तेवढीच लागलेत। दिसायला अतिशय दिसते, एकच झाड आहे पण त्याला सगळं असं फुलांनी बहरलेलं आहे। आणि हे बघा, हे सूर्य उगवून वर आलाय, सगळ्यांची लगबग सुरू आहे। हे आमचं इकडचं नवीन घर, फक्त आतलं कलर काम झालंय, बाहेरचं कलर काम अजून बाकी आहे। ते गेलेले आलेच नाहीत कामगार, त्यामुळं राहिले। तर आज सोमवार होता, मम्मी म्हटली की चला वर पटापट आपण हळदी कुंकवाचा, म्हणजे मकर संक्रांत आत्ताच झाली, तर मकर संक्रांतीचं हळदी कुंकू राहिलं होतं करायचं कार्यक्रम, तर आम्ही करा लागलो इथं। आणि मम्मी इथं रांगोळी घालते। हे लाल कलरचं झाड, आणि ही बघा मनू आत्ता झोपीतनं उठून आली। ओ, झोप झाली पिल्लू? ही बघा, इथं उंबऱ्याची पण पूजा झालेली आहे आणि उंबऱ्यावरती असं हळदी कुंकू स्वस्तिकने मस्त अशी पूजा केली आहे। आणि इथं पण तशीच पूजा केलेली आहे। आणि लाईट गेली, 9 वाजता लाईट येते, तर भैया इकडं धाराची तयारी करायला लागला, धार काढायची। खंड्या दुधाची वाट बघा लागलाय, मला कधी दूध देते ती म्हणून। श्री स्वामी समर्थ, हॅप्पी मकर संक्रांत। आज आहे आमच्या घरचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आणि असा माझा ट्रॅडिशनल लुक जिजाचा मी केलेला आहे आणि पूर्ण तयारी झालेली आहे। आणि सजावट मी आता तुम्हाला दाखवणार आहे, तर चला पहिल्यांदा मी दाखवते आमच्या घरासमोरची रांगोळी। आमचा हळदी कुंकू, घरचा हळदी कुंकाचा कार्यक्रम 1 वाजता ठेवलेला आहे, तर त्यामुळे मी आत्ता उशिरा व्हिडिओ काढते। तर ही आमची दारासमोरची रांगोळी मम्मीनं काढली आणि फुलाची साधी अशी रांगोळी काढली। लक्ष्मीचे पावलं पण काढलेले आहेत हळदी आणि कुंकाने, श्रीराम समर्थ असं नाव रेखाटलेलं आहे। आणि इकडं मी अशी सुंदर अशी रांगोळी, छोटीशी रांगोळी काढली, इकडं बॉर्डर रांगोळी काढली, ही आहे बॉर्डर रांगोळी। आणि इथं मोठी रांगोळी काढलेली आहे कमळाची, वेळ नाही भेटला त्यामुळं अशी छोटीशीच काढली, जशी जमल तशी फास्ट कामं केलेली आहेत। आणि ही मम्मी इकडं अजून कामच करते। मम्मी इकडं बघ, किती छान मेकअप केलं आहे मम्मीनी स्वतःनी। हे बघा, इथली पण तयारी झालेली आहे, दरवाजाचं तोरण वगैरे लावून झालेलं आहे, परत उंबऱ्याची पण पूजा करून झालेली आहे। इथं पण पावलं स्वस्तिक काढलेले आहेत। आणि चला आपण आता घरामध्ये जाऊया। तर ही माझी मोठी आई, आम्ही हिला आई म्हणतो, मन्नू आई, खरं तर सुनीता नाव आहे आईचं, आम्ही मन्नू मावशी असं म्हणतो। आणि इकडं देवपूजा पण झालेली आहे। तर बघा, इकडं पूर्ण हळदी कुंकवाची तयारी चालू आहे। मम्मी भैया असं बायकांसाठी जे बसायसाठी आसन आहे ते हंतरून घ्या लागलेले आहेत। मम्मी घाई गडबडीत आहे, इकडं चहाची वगैरे तयारी झालेली आहे। आणि आमची सकाळीच पूजा झालेली आहे, मस्त सुंदर अशी पूजा केलेली आहे। आणि आमच्या बागेतली जी कनेरीची फुलं आहेत, त्या कनेरीच्या फुलाचा मी सुंदर असा हार तयार केलेला आहे। घाई गडबडीत मला जमलं नाही हार तयार करायला, तर इकडं तांब्या कलश मी पानं घालून वगैरे त्याची पूजा केलेली आहे। देवघरामध्ये कोरंटची फुलं वाहिलेली आहेत आणि आज सोमवार असल्यामुळं अशी एकदम मस्त पूजा केलेली आहे। देवापुढं स्वस्तिक, परत लक्ष्मीची पावलं घातलेली आहेत। आणि इथं छोटीशी अशी कमळाची रांगोळी घातलेली आहे।
आणि वर पण असं मस्त हार मी तयार केलेला सकाळी आणि सगळ्याच फोटोला एकच असा हार तयार करून घातलाय. आणि मम्मी इथं अजून काय काय तयारी करते. मम्मी ही बघा, मग मी बनवलेली नथ घातली आणि मम्मी आज किती सुंदर आणि मस्त दिसते ना. तर चला, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना पण मस्त असा चाफ्याचा हार मी तयार केलेला आहे आणि महाराजांना घातलेला आहे. तर ज्या देवापासून म्हणजे ज्या देवामुळं आपण हा सण साजरा करतोय त्या देवाला पहिल्यांदा हार घालणं म्हणजे हार घातलाच पाहिजे, कारण ते आपले दैवत आहेत. काय मम्मी? तर हे ओटी भरायची जे वाण आहे तो पूर्ण गोळा केलेला आहे. ह्यात गाजर आहे, घेवडा आहे, ऊस आहे, परत हे ज्वारीचं कणसाचं काढ, एक 15-20 काढ, कळ्या कळ्या बोरा आहेत. म्हणजे असा वाण असतो हा. हा आणलेला आहे पूर्ण गोळा करून. इथं पूर्ण तयारी झालेली आहे. पान सुपारी, इकडं हळदी कुंकू आणि हे बघा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि जे आम्ही लुटायला आणलेलं आहे तर हे आहे आमचं लुटायचं हळदी कुंकू तबक आणलेले आहेत. प्रत्येक बायकांना एक 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 असं द्यायचं. तर ही मम्मी काय करायला लागली बघू. काय करतेस मम्मी तू आज? हो. तर मम्मीच्या डोक्यातला जो गजरा आहे माळलेला मम्मीनं, तो मम्मीनं स्वतःनं हाताने तयार केलेला आहे. बा किती नटून थटून मस्त बसली आवरून. ही आजीची साडी मम्मीनं घातली. आणि हे बघा, आणि इथं गॅसची पण पूजा झालेली आहे. म्हणजे सगळी पूजा आज उंबऱ्याची पूजा, देवाची पूजा, गॅसची पूजा, सगळी पूजा झालेली आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे. आणि आता चहाची तयारी चालू आहे. ज्या बायका आलेल्या आहेत त्यांचं तोंड गोड करण्यासाठी चहा मम्मी ठेवा लागलेली आहे. आणि हे आमचं अलीकडचं छोटंसं असं घर. ह्या घरामध्ये आम्ही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला लागले. श्री स्वामी समर्थ. हॅपी मकर संक्रांत. तर आज आमच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे मकर संक्रांतीनिमित्त. तर चला काय काय तयारी केली ती दाखवणार आहे. तर हळदी कुंकाला ज्या बायका बोलवलेल्या आहेत त्यांच्यासाठी इथं तयारी केलेली आहे. ओटी भरण्यासाठी इथं गाजर, घेवडा, वाटाण्याची शेंग, नंतर ऊस आहे, परत जे आपली चिट्टी बोरं ती घेतलेली आहेत, हा ढाळा आहे तो पण घेतलेला आहे, हे ज्वारीचं कणीस ते पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि इकडं हळदी कुंकू, आज हळदी कुंकाचाच कार्यक्रम आहे त्यासाठी इथं घेतलेलं आहे बायकांना लावण्यासाठी हळदी कुंकू, पान सुपारी देण्यासाठी आणि तिळगुळ घ्या गोड बोला. तर इथं बायकांना तिळगुळ देण्यासाठी तिळगुळ घेतलेला आहे. आणि सगळी तयारी झालेली आहे. इकडं देवपूजा पण मस्त अशी सुंदर झालेली आहे. रांगोळी वगैरे काढलेली आहे. गणपती बाप्पांना हार घरीच तयार केलेला आहे. इकडं फोटोना वगैरे हार घरीच तयार केला आहे मी सकाळी. मम्मी इकडं चहा पाण्याची तयारी करते बायकांसाठी. आणि इकडं महाराजांना पण आज चाफ्याच्या फुलाचा हार घातलेला आहे घरीच तयार करून. तर इकडं मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे कमळाची मस्त दारासमोर. आणि सुंदर असा आमचा मेकअप पण झालेला आहे. तयारी पण फुल्ल झालेली आहे. मी आज काढते आधी. काय म्हणू
पलीकडे आहे, पलीकडे जाऊन बसा सेपरेट. दिसत नाही त्या ना व्हिडिओ मध्ये. ए तू हे बघ. फोन कर. नाही त्यापेक्षा बाहेर गेलं का वळीनं उभा करायच्या सगळ्यांचे व्हिडिओ काढायचे. शूटिंग चालू असेल नाही आता असं तुम्ही आपण फोनवर बघून काय पाणी साधं चांगलं दिसते. देऊ पाणी आहे. एकच दिवस असतो मटायचा, हळदी कुंकाचा, महालक्ष्मीचा, संक्रांतीचा, एकच दिवस असतो. दररोज काय काकू तुम्ही राहिलाय बघा इकडं. एका दिवशी सगळ्यांना बघायला सुद्धा नटून आलो असतो. ती मोठी येते ती तुम्ही ऐकलेली जायची ना गं. आज मी नाव घेतल्याशिवाय वट्याच भरत नाही. आधी नाव आणि मग वटी भरणार असं करणार. हा किती उशीर लागणार. नाव घ्यायचं तर वटी भरणार नाही. हा. मग बघा, एक नंबर कार्यक्रम आहे यांचा मग. मग काय नाव येईल काय ना मग पिकर लावायचं जरा मंडप भरायचा आमच्या बाहेर. कुठे गेला? हा की आपला शेजारीच आहे पण सापडला नाही आज, कुठे दिसलाच नाही शेजारी आपला. तेच की सापडलाच नाही म्हणून म्हणलं. पिकरवालीलाच म्हणायचं येताना घेऊन या. नाही, हे पितरवालीला मला माहित असलं तर घेऊन आली असती येताना. थांबा की. हा 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 घ्या. दीर माझा मायाळू नणंद माझी हौशी. हा दशरथरावांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी. राजहंस पाखरू उडतं आकाशात. बाबासाहेबांचं नाव घेते भारतात नकाशात. या. यो शिवाजी सारखा पुत्र धन्याची जाऊची खुशी. राहुलरावांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी. तिथं आला सोडले काळे बापूरावांचं नाव घेते आई बाप सोडली. ओ काकी तुम्ही घ्या. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. नागनाथ पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांकरता खास. बेल घालते वाकून. आदिनाथ पाटलांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. इकडं आंटी या. छोट घ्या 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 घ्या. त्या आमच्या जोडीचे आणलं नाही, ते ह्यांच्या जोडीचे सगळे आणले तर. हा घ्या की. सूर्य मावळ शशी बाळासाहेबांचं नाव घेते तुमचा मांडरा. अहो हळदी कुंकवा दिवशीच म्हणायचं. शिंदेनी घ्यावं हा घ्या घ्या. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, तरुणाचे नाव घेते पत्नी अनाथेने. काकूला तुझ्या काकू काकी नाव घ्या नाव घ्या. हा ए घे घे. कोण राहिला? तर हाय घे जाऊ दे. तेवढा नाही घे. काकी घ्या तुम्हाला. या पडा 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 पडा. तिकडं ते सरुत आले बारका बारका. कमी करायचं. थोडा थोडा घ्या की. ए मम्मी तू राहिली, सगळ्यांना सगळ्यांना सांगून तू राहिली. उरक तुझं. काकी राहिले. नाही तू तुम्ही घ्या. घे घे. तू घेतल्याशिवाय मी नाही घेत. नाही तुम्ही मोठे तुम्ही ठेव. मी यांना ताकीद दिले. या सगळ्या काय बाई ह्यात लहान आहे त्या काय बाई मोठ्या द्या. तरी पण आधी म्हणलं तिलच्या ताट पेड्याने भरले काठोकाठ. शिवाजीरावांचं नाव घेते जाऊबाईच्या पाठोपाठ. माझी गुलाबाचं गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर दिसते कळी. आणि दिलीप देशमुखांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. झालं बसा. बनवली वाटतं ना. हा हिनंच बनवले.
ज्वेलरी मेकिंग स्वतःच बनवते. माझी माझी सोन्याची घातली. राहू दे म्हटली मी बनवते हौसनं तुला काय झालं हा ती माझा ड्रेस वरची ती. हा ही ती लाल लाल छान दिसत नव्हती ओटावर ही छान हा गुळ घ्या गोड बोला हा ओंकार जावा तिकडे तिकडे बसा जावा फॅन जावा एक लुगडा आहे कसं हे साडी सहावारी आहे. हा सहावारी आहे. हा नऊवारी मोठे येते सहावारी फुल असं गोल गोल होते त्याच. हा निळा. आता कोण घालते एवढं काय हे लुगडी कोणाची तर मागून जाणार लागते ती. बसा बसा लग्नाच्या आधी साड्या घालते परत, "ओ, मी ड्रेस घालते हो, गाऊन घालते हो," असं करते. ती माघारी अजून वागवती ना, अजून माघारी. आम्ही म्हातारीचं विचारलं घरी जायचं म्हणून म्हटलं मी वागवते. खाली नाही अजून होता गेली नाही सोबत नाही तिच्यात अजून एक आहे का बघ नाही, आता झालं सगळ्यांचं. माडी घालून बसलेलं. लई ह्याच्यात काढलेला असणार ती. मम्मीचा आणि तिचा स्वभाव लय असा हे आहे. ती मावशी एकदम शांत कोणालाच बोलत नव्हती. ती तशीच बसली बोलणार राहणार नाही. उलट माझं नाव घेते बाई, किती बाई शांत बसते. बघा शेवटी मी शांत आहे सगळ्यात शांत घरी काय मोठा लाट लोणार घातल्याशिवाय तसं आई ग पातीला नेलंय बरं कुत्र्यानं तुमच्याकडे आणलं तर ती जाते तिकडे कामाला तिकडे जर नेलेलं असेल बाहेर पुरगी पातीला घास नाही तिथं त्याला लय दिसलं तर मी आणती म्हणजे तिकडे तीन आणली होती एका दिवशी तीन पातील काकीच्या घरी दोन ठेवली होती काय तात्याला नेऊन ठेवली होती घरी म्हणजे तिथं दिसली घरा मारली होती म्हणून आता घेण्यात आलं माझं दीदीन नंबर लावलाय बघ की विषय निघाला म्हणून मागे मागे येऊन नंबर लावलाय. टाकायचं मग खाल्लं नाही नाही खाल्लं होते मग असं वाट 2-4 घेतली लय गोड व्हायला लागले तसंच झाले आता मग चहा पीठ वरलं मी टिकराती दिवशीच करणार होती त्या दिवशी गेलं रोज आमच्या हातांदा काढायला गेलं अहो बादलीच फिरावं म्हणते मी मग मी कुठं बादलीच आज करायला उठले हो अजून आहे ती गे उठवा जाग
उठायला तरी यायला लागलं का लवकर? ते त्याला लेस असते. ती लगेच तुटतंय हो. सुषमा त्या बाहेर पाण्याच्या ह्यात पाण्याच्या अंग इकडे आहे बघ खाली साईडला. शिवलंय की तशी वाईट पाहिजे. ही तुझी तुला अंड काय असलं गळ्यातलं आणि तिची तिला वेगळं केवढं लागलं इथं डब्बा अडकवलाय. अडकवलेला. असलं कानातलं घातल्यावर लय बेकार वजन लागतंय. अहो, तुटतंय बघ. काळजी घ्या. काही काही घालत नाही म्हणते म्हणून नाही घालते. गावात ते घालते. गावात घालते. पण इकडे काय वाटेल ती वरचं तेवढं घालते तोंडली भारी दिसतं नुसतं वरचं तिला नेकलेस एवढा सोन्यात असून चांगलं दिसत नाही पण ती वरचं लय भारी नाही म्हणलं काय त्यापेक्षा ती घातलं का लय भारी दिसतंय तिने घातलं आणि नुसतं वरचं घातलं ना भारी दिसतंय आणि असं भरलं ना की वरचं आहे एकदा घातलं सक्रातीला पुन्हा नेलं. देऊन टाकलं आमच्या पुरीला मेहंदी सांगताय. कानातले मोठे घेतलं. कधी घातलं नसल्यामुळे नको म्हणते घालायला पुरीला देऊन टाकलं रक्षाबंधन झालं ना आता नवीन नवीन काय सोनं मागले म्हणल्यावर काय करायचं घालायचं. काय सोनं मारून टाकते मी सोनं घालून सोने आता होतंय तुझं तसं रे. 40 लाख मिळते 40 लाख. हा दोघ जण बसते. मेली हा मेली गारव्याला. हा दोनच. गिऱ्हाईक लागले मी जपते आहे पण काय वाचन आहे. 4,500 रुपयाला जुडी. किती पिल्ली निघली होती? 4,500-5 हजाराला जुडी. बदक बस दोघं पण बसते. एकदा ही बसते एकदा ती बसते. एकदा मम्मी बसते एकदा पप्पा बसते अंड्यावर. हा लय मज्जा आहे त्यांची. बरं तिकडं त्यांना सोडून जायचं नाही 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 जात. ती बहीण आली ना आमची म्हणून हा. मला जायला लागते रानात उरत गावात कीर्ती जायची गावात. जायची आता. नंदाताईने तर त्या दिवशी सांगितलं की मला आज सुद्धा गावात जायचं मी तर ह्यांना आज सांगितलं आज मी रानात काय सुद्धा करत नाही बघा म्हणलं म्हटलं घरचं बघणार म्हणलं काल बाया होत्या काल झालं काम सगळं काल मुंगूस आमच्या खुरड्यात केलं होतं. त्याला दरवाजा लावला सापडलं होतं आणि परत पोतात घाला म्हणून गेलं पळून. आमच्या पण गाडी शिरलं होतं हा हा, पण ते दार उघडल्यावर गेलं ते लगेच हळदी कुंकू लिहून यायची. चला इथं तर आहे. हे कशाला म्हणते इथं तर आहे. चला की शेजारने ओळख होते तेवढे. अगं इथं तर आहे. हळदी कुंकू घ्यायचं ना आपल्या. आता हळदी कुंकाला उलटून कशी जाते आता दिवस आहे अख्खा. काय पण आता चालू केलाय मी पण एकटं जायचं. तरी मी काटकरचं बघायला काय खटखटचं पण म्हणलं आणि तिकडच गडप झाला. देवा आली कुठून आता जरा मका काय आली असं राट काटाय नुसतं. फोटो आता मोठाच करून घे. मोठा करायचा आहे आता. लई झालाय. ते दुसरी कॉफी नाही चांगली. ही बी गर्दीतला काढलाय अशी कागद टाकून काढलं. पहिला एक होतं ती लईच काळपट काळपट. दिसत नव्हतं शहरात. माझं नको. का गर्दीत कधी दिसायचा.